गाईज, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला हेल्दी आणि लहान मुलांना आवडेल, मोठ्यांनाही आवडेल अशी मिठाई बनवून दाखवणार आहे. तर मी आता बीट कापत आहे. सोलून त्याला कापून घ्यायचं आहे आणि न पाणी टाकता वाटून पण घ्यायचं आहे. आणि कढईमध्ये न काही टाकता फ्राय करून घ्यायचं आहे. ड्राय रोस्ट करायचं आहे. थोडंसं जरा ड्राय रोस्ट झालं ना, मग त्यात तूप टाकायचं आहे. तूप टाकलं ना, 2 चमचे तूप टाकलेलं आहे मी. आणि मग 5 ते 10 मिनटं परतून घ्यायचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी खिसलेलं ते ड्राय खोबरं टाकणार आहोत. आणि व्यवस्थित परतून घेऊन त्याला नंतर त्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर घेतलेली आहे मी अर्धी वाटी, ते पण टाकायचं आहे. आणि मस्त हलवून घ्यायचं आहे. मिक्स करून व्यवस्थित मिक्स करायचं आहे एकजीव होईपर्यंत. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडते का नक्की कमेंट करून सांगा. आणि नंतर त्याच्यामध्ये ते सगळं एकजीव झाल्यावर साखर टाकायची आहे. अर्धी वाटी साखर घेतलेली आहे मी. हे बरोबर प्रमाण आहे. जर तुम्हाला आवडलं तर नक्की रेसिपी बनवून ट्राय करा. आणि आता ते झाकून 5 मिनटं ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इलायची आणि थोडीशी साखर टाकून कुटून घेऊया. आणि ते कुटून ते इलायची आणि ते टाकून घ्यायचं आहे. ते टाकून मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि एका ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. वेलची टाकल्यावर फक्त 5 मिनटंच हलवायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे एका परातीत. थंड करायला ठेवायचं आहे. मी फॅनखाली थंड करायला ठेवलेलं. आणि मग बॉल्स बनवून घेतलेले. आणि परत ड्राय कोकोनटमध्ये गार्निश करून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता, खूप छान लाडू झालेले. आणि माझ्या मुलांना तर खूप आवडले. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा. तर माझा व्हिडिओ कसे वाटतात तुम्ही नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट पण करा. बघितल्याबद्दल थँक्यू.